सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 233 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता चैतन्याचा भन्नाट पाळणा तर सगळ्यांनी ऐकला होता आणि मयुरी म्हणाली, अहो कोणी म्हटला हा पाळणा? सगळ्यांनी ऐकला ना? अहो अर्जुनराव, काय हा प्रकार? आणि अर्जुन खूप हसून म्हणाला, बायको, हा सगळा प्रताप तुझ्या चैतन्य भाऊजीचा आहे. मी काहीच नाही केलं, तुझी शपथ. आणि सचिन म्हणाला, पण चैतन्य कुठं गेला? राहुल म्हणाला, त्यानं गाठलं घर. आता तो काही मागे वळून पाहत नसतो. इथून शेपूटवर केला की थेट घरीच खाली टेकवणार. इतक्यात निम्म्या रस्त्यात जाऊन चैतन्याने फोन केला अर्जुनला आणि म्हणाला, अर्जुन भाड्या, सांगायचं की तरी. माईक ऑन आहे यार, कोणाला ऐकू जाऊ नये म्हणून मी हळू आवाजात पाळणा म्हणालो आणि झालं उलटच. सगळ्यांनी ऐकला पाळणा. आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, चैतन्य, पण तू का गेला? अरे इथं तुला किती सुपाऱ्या आल्या आहेत माहीत आहे का? तुझा आता साईड बिझनेस सुरू करण्याची छान संधी आहे बघ. चैतन्य म्हणाला, कशाच्या सुपाऱ्या? अर्जुन म्हणाला, अरे बारशाच्या रे, पाळणा म्हणायला. तसे सगळे खूप हसायला लागले आणि चैतन्य म्हणाला, तुझ्या आईचं भदाडं, मला हसतोय होय? माझी फजिती बघून मजा वाटते की काय तुम्हाला? मरा तिकडं. सचिन म्हणाला, पण चैतन्य, अरे तुझी फजिती आपोआप नाही झाली. अर्जुनरावांनी माईक ऑन करून ठेवला होता. आणि चैतन्यनं अर्जुनला एक शिवी हासडली आणि म्हणाला, ते माकड खूप आगाव आहे. साला इतरांची काय अवस्था होईल ते बघतच नाही. याला फक्त जे सुचेल ते करत असतो. राहुल म्हणाला, बरं चैतन्य, ये की परत, बासुंदी प्यायची शर्यत लावायची आहे आपल्या दोघात. चैतन्य म्हणाला, नको रे बाबा, निदान आता तरी नको. त्या नासक्या अर्जुनला 5 बासुंदी त्याच्या नरडीला येईपर्यंत कुत्रा कुठला असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि इतक्यात कोमल म्हणाले, जिजू आणि सचिन भाऊजी, दोघे या आता, फोटो सेशन करू. आशू आणि आसावरीचं. आसावरी असं सुंदर नाव ठेवलं होतं सचिनच्या मुलीचं. तेही अर्जुनला आवडत होतं म्हणून. मग लता आणि मयुरीसुद्धा आल्या आणि जोडीनं छान फोटो काढले. राहुल आणि कोमलने सुद्धा दोन्ही बाळा हातात घेऊन फोटो काढले. आणि राहुल हळूच तिची मस्करी करून म्हणाला, कोमल, ही दोन्ही बाळं आपली आहेत असं समज. मग बघ ना, एक बाळ तुझ्या हातात, एक बाळ माझ्या हातात आणि एक तुझ्या पोटात. कसं वाटतं ग? खूप श्रीमंत वाटत नाही का? इतकी मुलं जवळ असल्यावर. आणि मला आवडेल आपल्याला जास्त बाळ झाली तर. आता ती खूप हसायला लागली आणि म्हणाली, नको, 1 किंवा 2 बास. राहुल म्हणाला, का गं? अगं बागायतदार आहे की आपण. मळा कसा सतत भरलेला आहे आपला, तसं घरही मुलांनी भरलेलं पाहिजे की नको? आणि खायला प्यायला काही कमी नाही. मग मुलं जन्माला घालण्यासाठी आपण का ढिलं पाडायचं? निदान 4-5 ची संख्या तरी गाठली पाहिजे की आपण. आता ती खूप हसली आणि म्हणाली, राहुल, आपण अगोदर 1 पासून सुरुवात करूया का? मग पुढची संख्या आपोआप येईल. राहुल म्हणाला, कोमल मॅडम, कोणत्याही संख्येची सुरुवात 1 पासूनच होते काउंट करायला. हे मला नका शिकवू तुम्ही. शेवटचा आकडा कोणता गाठायचा ते तेवढं सांग. तू तयार आहेस का ते बोल. आणि ती म्हणाली, आता नाही, रात्री सांगते. राहुल म्हणाला, रात्री काय सांगतेस? रात्री तर तुझे हातपाय चोळून द्यावे लागतात मला. आणि तू मात्र महाराणीसारखी पाय पसरून झोपत असतेस. ती म्हणाली, आता मी तरी काय करू? माझ्या पायाला गोळे येतात. बाळ जसं जसं वाढेल तसं त्याचं वजन वाढतं. आणि बाळ पाहिजे ना तुम्हाला, मग इतकं तरी करावंच लागेल ना? राहुल म्हणाला, तुझंच वजन वाढतंय आणि बाळ राहतंय छोटं असं दिसतंय मला. आता त्यांच्या अशा गप्पा सुरू होत्या आणि छोटी आसावरी रडायला लागली. फक्त 2-2.5 महिन्यांची होती ती. मग सचिन आला आणि तिच्या हातातून आसावरीला घेतली. आणि आता सगळ्यांची जेवणं झाली. सगळे पाहुणे रावळे परतीच्या प्रवासाला लागले. मयुरीचे आई बाबा प्रीतीसुद्धा निघून गेली. राहुल आणि कोमलने अर्जुनच्या लग्नात बूट चोरले तेव्हा पैसे घेतले होते 1 लाख रुपये. त्यातून आशूसाठी आणि आसावरीसाठी सोन्याचं काहीतरी गिफ्ट आणलं होतं. ते त्या दोघांनी सगळ्यांतर्फे त्या दोघांना प्रेझेंट केलं. छोट्या छोट्या 2 चेन आणि त्यामध्ये गणपतीचं लॉकेट असं काहीसं अर्जुन सोडून इतर रॉयल गँग मेंबर्सच्या संगनमताने घ्यायचं ठरलं होतं. शेवटी रॉयल बॉयजने लेडीजला ते पैसे अजिबात पसू दिले नाहीत. मग बारसं खूप ताटामाटात पार पडलं. सगळे लोक गेले आणि इतक्यात सगळ्यात शेवटी 2 माणसं आली. ती होती सचिनची आई आणि बाबा. आणि त्यांना बघून सचिनला खूप आनंद झाला होता. तो तर रडायलाच लागला. आईसुद्धा रडली, पण बाबा मात्र फक्त नातीसोबत थोडे खेळले आणि गप्प बसले.
लतासुद्धा खूप खुश झाली त्या दोघांना बघून, पण जास्त वेळ न थांबता ते लगेच निघून गेले. पण हेही नसे थोडके म्हणत अर्जुनने सचिनची समजूत घातली. आता रात्र झाली. मयुरी खूप थकली होती. आज दिवसभर तिची खूप दगदग धाव सुरू होती. तिला झोपेची खूप गरज होती आणि शेवटचा कॉल संपवून स्वारी बेडरूममध्ये आली आणि तिला म्हणाला, मयू, बारसं खूप भारी झालं ना गं? ती एक जांभई देऊन म्हणाली, हो ना, छान झालं, पण मला आता खूप कंटाळा आला आहे, मी झोपते. आणि अर्जुनराव हिरमुसून म्हणाले, बायको, मी तुझ्या मनासारखं केलं की नाही, मग माझ्या मनासारखं कधी होणार? ती म्हणाली, आता काय राहिलं अजून तुमच्या मनातलं? तो लाडात येऊन म्हणाला, ए मयू, अगं किती दिवस झाले उपास पकडला आहे मी, तो कधी सोडायचा? मला खूप कसतरी होते. ती म्हणाली, अर्जुनराव, आज नको ना, उद्या उद्या नक्की. तो म्हणाला, मयू, नको ना देऊ तारीख पे तारीख, थोडं करू दे ना. ती म्हणाली, नको नको, तुम्हाला दिसत नाही का माझी अवस्था? इतका थकलाय जीव माझा, तरी तुम्हाला तुमचीच काळजी आहे ना? तो म्हणाला, मयू, जास्त वेळ नाही लावणार मी, पण प्लीज असू दे ना गो, मी तुझा कंटाळा लगेच घालवतो ना. असं म्हणून तिच्या पाठीवरून हळूवार तो हात फिरवू लागला. इतक्यात आशू उठला आणि ती लगेच उठून त्याला घेऊन दूध पाजायला लागली. आणि तो म्हणाला, का गं, तुला तर खूप कंटाळा आला होता ना, मग आता त्याच्यासाठी का लगेच उठली? आणि मी किती विनंती करतोय तुझ्या, तरी तुला कळत नाही का? मुलं आल्यावर बायका बदलतात असं म्हणतात, ते काही खोटं नाही. मयुरी म्हणाली, अर्जुनराव, आता तुम्ही या छोट्या बाळाची आणि तुमची बरोबरी करणार आहात का? अहो, तो रडत राहिला तर आपल्याला झोप कशी लागेल? अर्जुनराव म्हणाले, मला झोपायचं नाहीच, मला तर जागायचं आहे. ती म्हणाली, तुम्ही जागा, पण मला तरी झोपू द्या, म्हणून त्याला दूध पाजून झोपवते ना मी. तुमचं आपलं काहीतरीच असतं, असं म्हणून ती चिडली आणि म्हणाली, खरंच मी थकली आहे हो, आणि शरीराने थकण्यापेक्षा मनाने थकली आहे. माझ्यामध्ये उत्साहसुद्धा नाही. उत्साह तरी आला पाहिजे की नाही तुमच्यासोबत एकरूप व्हायला. आणि तो म्हणाला, ठीक आहे. आणि आता ती मनानं आणि शरीरानं थकली होती, पण शरीरानं कितीही थकली असली तरी मनाने उत्साहित असली की जवळ यायची, हे त्याला माहीत होतं. म्हणजेच आता तिचं मन तयार नाही, म्हणून स्वारींनी तिला खुलवायचं ठरवलं. आणि तिला आशूला दूध पाजताना पाहून चावटपणा करत गाणं म्हणायला सुरुवात केली. अगरानी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी. आणि आता हे ऐकून मयुरीला काहीच नाही कळालं. ती म्हणाली, आता कसली कसली गाणी सुचतात हो तुम्हाला? अर्जुनराव म्हणाले, तुला काहीच नाही कळलं होय गं? म्हणजे अजूनही तू माठच आहेस की? ती म्हणाली, म्हणजे अर्जुनराव, तुम्ही माझ्यावर गाणं म्हणालात का? अर्जुनराव म्हणाले, नाही नाही, मी मलाच म्हणतोय हे गाणं. आता भरलेले माठ कोणाचे आहेत, तुझे की माझे? असं म्हणून त्यानं तिच्या छातीकडे चावट इशारा केला. आणि आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली, किती हो फाजील आहात तुम्ही, कसं सुचतं तरी कसं तुम्हाला, घाणेरडे कुठले, जा तिकडे. अर्जुनराव म्हणाले, आता यात काय फाजीलपणा? आता हसलीस की नाही तू, मग माझं ऐकायचं. झोपला का गं तो? चला आणि इकडे. असं म्हणून त्यानं आशूला घेतला आणि पुन्हा पाळण्यात टाकला आणि तिच्याजवळ आला. इतक्यात ती झोपेचं सोंग घेऊन पडली. आणि अर्जुनराव म्हणाले, हिच्या आईच्या गावात झोपली पण लगेच. तशी ती खूप हसून उठली आणि म्हणाली, अहो, तुम्ही चक्क मला शिवी घातली अर्जुनराव. आणि अर्जुनराव गाल फुगवून म्हणाले, तुला शिवी घालून काय करू? मीच आई घातली आणि तुला घरात आणली, मग आता शिव्या घालून फायदा काय? आणि ऐकणार तरी कोण? ती म्हणाली, काय गं बाई, कशावरून पण रुसता बरं का तुम्ही, माझा लुष्का नवरा. असं म्हणून तिने त्याचा गाल ओढला आणि म्हणाली, बरं किती वाजले सांगा बरं? आणि तो तसाच गाल फुगवून म्हणाला, कालच्या एवढ्या. आणि ती आता खूप खूप हसत होती आणि म्हणाली, बरं मग काल किती वाजल्या होत्या? तर अर्जुनराव पुन्हा तसेच गाल फुगवून म्हणाले, आजच्या एवढ्या. आणि ती खूप हसायला लागली आणि एकदम फ्रेश होऊन गेली. तिची सगळी झोप गायब झाली आणि घसा साफ करून म्हणाली, बरं मग झोपायचं का आता? तो म्हणाला, तू झोप. ती हसू दाबत म्हणाली, आणि तुम्ही जागून काय कराल?
आणि अर्जुनराव तिच्या कानपिचक्या काढत म्हणाले, मी तुझ्या तंबूचं डेंगणं धरून बसतो की रात्रभर, मला काय दुसरं काम आहे का तेव्हा. आणि आता तर मयुरी खूप हसायला लागली. मग त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, बरं चला झोपूया. अर्जुनराव, तुम्ही माझ्यासोबत झोपणार का? तो रागात म्हणाला, आता मूड गेला माझा. ती म्हणाली, नक्की ना? बघा बरं का, असेल ना काहीतरी मूड शिल्लक. तो म्हणाला, नाही, आणि झोपला पाठ फिरवून तिच्याकडे. मग तिनंही हसून पाठ फिरवली आणि त्याच्या पाठीला पाठ लावूनच झोपली आणि तिचे पायाचे तळवे त्याच्या पायाच्या तळव्यांना घासू लागली. तसा तो अंगावर काटा उभा राहून हसायला लागला आणि लगेच तिच्याकडे तोंड वळवून तिच्या पाठीवर किस करून त्यानं तिला त्याची दाढी टोचवली. तशी ती लाजली आणि गालात हसत तिने डोळे मिटून घेतले. त्यानं तिच्या हातानं तिची कंबर दाबली. तशी तीही उत्तेजित होऊन सरळ झाली आणि हळूच म्हणाली, अहो अर्जुनराव, फक्त 5 मिनिटे आहेत तुमच्याकडे, आवरा बरं लवकर. आणि तो म्हणाला, ती सुद्धा खूप झाली, असं म्हणून तिच्या तोंडात तोंड घालून किस करत तिच्याशी एकरूप होऊन 5 दिवसांचा उपवास 5च मिनिटात सोडला. आणि मग तिला म्हणाला, मयू, आशूच्या आईला निजवली की नाही मी? आणि आता ती खूप हसली आणि खूप जोरात तिनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, कसले नालायक आहात हो तुम्ही, जा तिकडे, नका बोलू माझ्याशी. आता तर तुम्ही बारक्या बाळाला पण शिवी देणार का? तो म्हणाला, अगं शिवी कुठं दिली तेव्हा, झोपणं म्हणजे निजणे. आता तू माझ्या मिठीत झोपणार की नाही? मग मी आशूच्या आईला निजवणारच ना. ती म्हणाली, राहू द्या तुमचं निजपुराण, मला झोपू द्या. मग पुन्हा तो हळूच म्हणाला, ए मयू. आता ती वैतागूनच त्याचं तोंड तिच्या गालावर दाबून त्याला गप्प करत म्हणाली, आता अजिबात बोलायचं नाही, नाहीतर बघाच मग. तो तसाच तिच्या गालाला चावा घेत पुन्हा हळूच चावटपणा करत म्हणाला, सगळं बघून घेतलं की मी, पण ऐक ना, परवानगी पाहिजे होती ग तुझी. ती म्हणाली, कसली? तो म्हणाला, मी जाऊ का ग? ती म्हणाली, कुठं? मुंबईला जाणार का? तो म्हणाला, नाही, जीवाची मुंबई खूपदा केली, आता जीवाचं कोकण करायचं आहे. आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं आहे की हरणे बंदरला जायचं मासे खायला, जाऊ का? ती म्हणाली, सकाळी सांगेल, मला जरा यावर विचार करू द्या. तो म्हणाला, मी तुझ्यापुढं 200 करोडचं प्रपोजल मांडल्यासारखं त्यावर रातभर विचार करतेस का? आणि आता झोपेत कसला विचार करतेस डोंबलाचा? झोप आता. आणि ती थोडी हसली आणि त्याच्या हातात हात आणि पायात पाय अडकवून झोपली. आणि पुन्हा स्वारींना चावटपणा सुचला आणि म्हणाले, आणखीन काहीतरी देऊ का ग अडकवायला? तेही अडकवून झोप, म्हणजे मग मी दूर जाणार नाही रात्रभर. आता ती खूप हसली आणि म्हणाली, झोपा की अर्जुनराव, आता उरलेलं जे काही असेल ते सकाळी बोला. आणि ओके म्हणत तिचं शेवटचं दीर्घ चुंबन घेऊन स्वारी झोपली एकदाची. आणि हुश्य, दिवसभर चावटपणा, खट्याळपणा, खोड्या, मार्मिक टोमणं आणि इतरांच्या कानपिचक्या काढणारं हे मयुरीचं सर्वात मोठं बाळ झोपलं बाबा एकदाचं. मग पुन्हा फ्रेश होऊन सकाळी उठून नव्या जोमाने खोड्या काढून चावटपणा करायला तयार. आणि सकाळी उठून तो तिला म्हणाला, मला सांग ना ग बायको, मी काय करू? मला सगळ्यांना माझा होकार किंवा नकार सांगायचा आहे, तोही आजच्या आजच. आणि ती म्हणाली, नाही म्हणून सांगा. अर्जुनराव म्हणाले, आणि होकार दिला असता तर तुझ्या बापाची बाबळ बुडाली असती का ग? आणि मी काय सांगू सगळ्यांना, की बायको येऊ देत नाही म्हणून मी येत नाही असं सांगू का? आणि मी बायकोचा बैल आहे असं वाटू दे की सगळ्यांना. ती म्हणाली, म्हणजे तुमचं ठरलं ना जायचं, मग मला कशाला विचारताय? जायचं ना तुम्ही. तो म्हणाला, असं नाही, मी तुझ्या परवानगीशिवाय जाणार नाही आणि तू परवानगी द्यायचीच. ती म्हणाली, मी परवानगी देणार नाही आणि जरी दिली तरी ती माझ्या मनापासून नसेल, तुम्ही जबरदस्ती घेतलेली असणार. अर्जुनराव म्हणाले, हे काय चाललंय ग तुझं रात्रीपासून? मनापासून तुझ्या मनाचा जितका विचार करेल ना तितके तुझे नखरे वाढतच चाललेत बघ. ती म्हणाली, राहू द्या मग, जा ना तुम्ही, कशाला माझ्या मनाचा विचार करायचं नाटक करताय? आणि तो दात ओठ खाऊन म्हणाला, आईच्या हिच्या, लय शहाणी झालीस का ग तू? पण तू का नको म्हणते, त्याचं कारण सांगशील की नाही? ती म्हणाली, मला भीती वाटते. तो म्हणाला, कशाची? अगं पूर्वी लढायला राजे गेले की बायको आणायचे, तशी आता मी तुला सवत नाही आणणार काही.
ती थोडी हसली आणि म्हणाली, कशाला उगाच इतका प्रवास करायचा आणि जायचं? हल्ली न्यूजपेपरमध्ये वगैरे किती बातम्या ऐकल्या, त्याची भीती वाटते मला. आता त्यानं तिची भीती त्याला बोलून दाखवली, पण अस्पष्टपणे. आणि तो म्हणाला, देवा रे, अगं तुझ्या या भीतीला ना हात ना पाय आहेत, लुळीपांगडी आहे ती, अगदी अनाठाई भीती आहे ही. मरण यायचं तर इथं पण येईल की, ते तू अडवू शकणार नाहीस. आणि आता ती चिडली आणि म्हणाली, आता तर नाहीच जाऊ देणार मी तुम्हाला, का काढला विषय असला? असं म्हणून ती रुसून आत गेली आणि तोही आता काहीच न बोलता त्याची तयारी करत होता. मग फॅक्टरीत गेला. दिवसभर तिला रोमॅन्टिक मेसेज, किस पाठवले, नवरा बायकोचे चावट जोक पाठवले, पण ती गप्पच होती. कारण तिला वाटलं की असं गप्प बसल्यावर तरी तो पुन्हा कोकणात जायचा विषय काढणार नाही. मग रात्री पुन्हा जेवण वगैरे करून बेडरूममध्ये आले. ती खूपच फुगली होती आणि तोही फुगलाच होता. पण आता त्याला तिच्या परवानगीची गरज होती ना, म्हणून त्यानंच विषय काढला आणि म्हणाला, एवढं प्रेम करतो मी माझ्या बायकोवर, अगदी आजही तितकंच प्रेम करतो जितकं पहिल्या दिवशी करत होतो, तरी तिला काडीची किंमत नाही. ती म्हणाली, गप्प बसा, म्हणे पहिल्या दिवसा इतकं प्रेम करता. काही नाही प्रेम वगैरे, कमी झाले तुमचं माझ्यावरचं, नाहीतर सकाळी असे बोलला नसता तुम्ही माझ्याशी. आणि आता ती बोलली आणि अर्जुनरावांना तिची मनधरणी करायला चान्स मिळाला. लगेच तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, खरंच ग मयू, अगदी पहिल्या दिवसासारखं मी तुझ्यावर प्रेम करतो. माझं प्रेम एव्हरग्रीन आहे. ती म्हणाली, शक्यच नाही. कालांतराने प्रेम कमी होतं आणि नवरा किंवा बायको कमी कमी आवडू लागतात. आता तुमचं हे काय जे चाललंय ना, ते फक्त शरीराचं आकर्षण आहे. अर्जुनराव म्हणाले, असेल, बाकीच्यांचं तसं असेल, पण मला मात्र तुझ्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करण्याचे नवे नवे फंडे माहीत आहेत. ती म्हणाली, कसला फंडा? अर्जुनराव म्हणाले, बघ तूही ट्राय करून, मग तूही माझ्यासारखं दिलखुलासपणे तो फंडा वापर आणि बघ, तुलाही असं वाटणार की तू पहिल्यांदाच माझ्या प्रेमात पडलीस आणि आत्ताच आपली ओळख झाली आहे. ती म्हणाली, असं आहे तरी काय? आणि आता अर्जुनरावांनी तिला जवळ घेतली आणि गाणं म्हणायला लागले, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, तुझं न माझं झिंगाट जमलंय, जाहीर कर एकदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. आता मयुरी खूप हसत होती आणि म्हणाले, असं कुठं असतं का? गाणं म्हणून पुन्हा प्रेम जागृत होतं का तरी? अर्जुनराव तिला हळूच डोळा मारून म्हणाले, तू एकदा मन लावून हे गाणं म्हणून तरी बघ. अगं जुन्या गाण्यांमध्ये इतकी ताकद होती की प्रेम जागृत होत होतं माणसाच्या मनातलं आणि प्रेम सदाबहार राहत होतं आणि डोळ्यातून आपोआप पाणीसुद्धा यायचं. उगीच गाण्यांना अजरामर म्हणत नाहीत. आता तिला लाज वाटत होती ते गाणं म्हणायची. तो म्हणाला, अगं प्रयोग तरी करून बघ, दुसरं कोणी आहे का बेडरूममध्ये? आपण दोघेच तर आहोत. बघ, पहिल्या दिवशीचा तुझा नवरा आठवतोय की नाही तुला? ज्या दिवशी तू मला स्वीकारलंस तो दिवस आठवेल तुला? आता असलं गाणं तिनं कधी म्हणालं नव्हतं, पण ऐकलं होतं. दुसरं कुठंच नाही, अर्जुनरावांच्याच गाडीत. मग एकदा तिने प्रयत्न केला आणि पुन्हा हसायला लागली. तिला तर साधी, सरळ, सुंदर भावगीतं आवडायची. हा असला धांगडधिंगा फक्त अर्जुनरावांनाच आवडायचा आणि त्यानं खूप आग्रह केला आणि मग ती म्हणाली, झाले तुझ्यावर फिदा रे पोरा, झाले तुझ्यावर फिदा, तुझ्या आणि माझ्या दोन दिलाचा करूया का फालुदा, तुझ्या आणि माझ्या दोन दिलाचा करूया का फालुदा, झाले तुझ्यावर फिदा रे पोरा, झाले तुझ्यावर फिदा. आणि आता ती खूप हसत होती आणि म्हणाली, अय्या खरंच की, अहो खूप फ्रेश वाटते आणि पुन्हा एकदा पहिल्यांदा प्रेमात पडल्यासारखं वाटतंय. मग अर्जुनराव बायको खुश आहे ते बघून कोकणचा प्रस्ताव तिच्यापुढे सरकवत म्हणाले, मयू जाऊ दे ना हरणे बंदरला. आणि आता तिनं सुद्धा खूप हसूनच त्याचा प्रस्ताव मंजूर करून त्याच्यावर होकाराची सही केली. आणि बायकोचा नकार बघता बघता होकारामध्ये कधी बदलला हे तिचं तिलाच कळलं नाही. जसं लग्न झाल्यावर ती कधी त्याच्या प्रेमात पडली हे तिचं तिलाच कळलं नव्हतं. अगदी तसंच आत्ताही झालं. मग आता दोघेही झाले तुझ्यावर फिदा रे पोरा आणि तो झालो तुझ्यावर फिदा ग पोरी म्हणत खूप हसत होते आणि पुन्हा एकदा एकमेकांवर ते फिदा झाले. आणि या साजूक तूप असलेल्या मयुरीला या चावट नवऱ्याचा नादच लागला. मग आता तुम्ही कसली वाट बघताय? म्हणा की आपल्या जोडीदारासाठी हेच गाणं आणि पडा पुन्हा एकदा प्रेमात. थँक्यू.